या पुढल्या गाण्यामध्ये तालवाद्यांचा मेळ खूप सुंदर पद्धतीने दिसून येतो. या गाण्यात आपल्या मनाला तू किती स्वयंप्रकाशित आहे हे सांगण्यात आलेले आहे. थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक जण हा स्वकर्तृत्वाने पुढे जात असतो. आपण नेहमी ऐकतो की तुझ्यामधला तू ओळख, आणि हे खरंच आहे. जेव्हा आपल्याला ह्याची जाणीव होईल तेव्हा पंखात आपोआपच बळ येईल आणि मग उंच भरारी घ्यायला आकाश सुद्धा ठेंगणे पडेल. आपल्याला कुठल्याही गोष्टी या सहज मिळत नसतात. परिश्रम हे घ्यावेच लागतात आणि ह्याच परिश्रमातून प्रत्येक जण आपले भविष्य घडवत असतो. संत रामदास स्वामींनी 3 मची जोपासना केली: मन, मस्तिष्क आणि मनगट. यातलं मन हे एवढं चंचल आहे, सतत विचारांच्या भोवती भटकत असते. पण त्यांनी आपल्या वेदांचा आणि शास्त्रांचा अभ्यास करून त्याला काबूत कसे ठेवायचे हे सांगितले आणि करूनही दाखवले. आपणही हेच लक्षात ठेवायला हवे. वेदांचा आणि शास्त्रांचा अभ्यास आपल्या मनाला मंदिराच्या 4 भिंतीत म्हणजेच एका पवित्र जागेत ठेवून त्याला योग्य ती दिशा द्यायला मदत करतो. चला तर मग ऐकूया पुढचे गाणे मन मंदिरा संदीपच्या आवाजात.
pa ni sa 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 ni sa sa ni sa sa ni re re ni sa sa ni ma ma re ga ga sa re re ni sa re re sa ni sa re re sa ni pa ni sa re 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 ma ma ga ga re re ga ni sa re ma ma ga re sa re ni da ba ma pa ni sa 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 ni 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 खूप सुंदर संदीप, जोरदार टाळ्या होऊन जाऊत अजून एकदा. आणि तबल्यावाल्यांसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या.